तर आजची पालखी वाजवायला मी बरेच दिवसापासून उत्साहित होतो. गेले कितीतरी महिन्यापासून ही प्लॅनिंग चालू आहे आणि भिवंडी ब्रास बँड संघटनेचे मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही यो प्लॅन सक्सेस केला. असा पालखी सोहळा कधी वाजला नसं मला वाटते, जो की सगळे भिवंडीचे बँड मिळून वाजवणार आहेत. एकच बँड नाही कुठला असणार भाई, सगळे भिवंडीचा बँड आहे. नमस्कार मित्रांनो, मी रक्षक शिंगोले तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. भावांनो, आज मस्त सकाळीच तुमचं स्वागत करते. बघा, सकाळचे वाजले 7:15 आणि आम्ही इतक्या लवकर उठून चाललो कारण की आज दिवसच कसं आहे भाई. आज दिवस येतो भिवंडीची मानाची आणि सलमानाची पालखी आम्ही वाजवायला चाललो सकाळी लवकर उठून. लेट झाला, आम्हाला टायमिंग दिला होता 7चा तिथे पोहोचायला, पण आम्ही उठलोच लेट. आता काय करू, जे टायमाला निघू जे टायमाला उठू ते टायमाला निघू ना, असं आले. आता वेदांनी घेतलं सध्या सामान काढत गाडीमधून. मी सॅक्सोफोन काढलेलं आहे बघा. हा मग सॅक्सोफोनची जरा चैनीचा जरा प्रॉब्लेम झाले, बॅगची चैनीचा प्रॉब्लेम झाले बघा, ही लागतच नाही. जाऊ दे, ठीक आहे. तर आता आम्ही अख्खी पोरं आपली ना बँडच्या रूमवरती आहेत. मी माझ्या आपल्या गाडीमध्ये सामान होता ना, तर त्यामुळे आम्ही सामानामध्ये काढून घेतो आणि तसं आपण निघू. तर आजची पालखी वाजवायला मी बरेच दिवसापासून उत्साहित होतो. गेले कितीतरी महिन्यापासून ही प्लॅनिंग चालू आहे आणि भिवंडी ब्रास बँड संघटनेचे मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही यो प्लॅन सक्सेस केला. कारण की आत्तापर्यंत भिवंडीमध्ये असा पालखी सोहळा कधी वाजला नसं मला वाटते, जो की सगळे भिवंडीचे बँड मिळून वाजवणार आहेत. एकच बँड नाही कुठला असणार भाई, सगळे भिवंडीचा बँड आहे. त्यामुळं यो आपली ब्रास बँड कम्युनिटीला एक करणारा एक दिवस आहे असं समजा तुम्ही. आज सगळे बँडचे मेंबर भेटतील, म्हणजे सगळे अलग अलग बँडमधले येतील. ओळखीचे पण भरपूर जण आहेत, तर तुम्हाला आज भेटतील बघायला ते कोण कोण आहेत सगळेजण. पण मजा जाम येणार आहे, बघत राहा. आणि भावांनो, ही जी पालखी आहे ना ती स्टार्ट होणार आहे खारबावरून कालिका माता मंदिरपासून. तर तिथं आपल्याला पोचायच्या अगोदर तिकडेच आपल्याला टी शर्ट पण भेटणार आहे, म्हणजे आजच्या पालखी जर्सी सगळी अरेंजमेंट झालेली आहे. कालच रात्री ग्रुपवरती फोटो आलेले, पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला डायरेक्टली तिथे गेल्यावर दाखवतो. आणि त्याचबरोबर जे कोण आपल्या चॅनल नवीन असते ते सबस्क्राईब करा. राहिलं असेच कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येतो असतो. आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, ही बघा ही आयडी आहे. आणि त्याचबरोबर आपला ऑर्केस्ट्रा पण आहे, त्याला पण आयडीला फॉलो करा. यास सगळे प्रमोशन एकदाच करून टाकेन, कारण आपलाच पेज आहे भाई, आपणच फॉलो करणार. फॉलो सबस्क्राईब जे काय असेल सगळं करून टाका. चला, हे बघा आम्ही आता सामान काढत घेतले. ते काय करत लागलं तुम्ही? अच्छा, नवीन पाना टाकत लावली, म्हणजे आजच्या पालखी तयारी बघा, नवीन पाना टाकत लावून घडलेली. चला भाई लोक, निघायची वेळ झालेली आहे. हे बघा तलवार घेतली आपली जोडीला, डायरेक्ट आता लढाईला. तेव्हा कल्पेश दादा आले, इथं आर्केश पाटील आले आतमध्ये, आणि हे ड्रम टाईट करून घेतले वेदांनी. नुसती झोर घ्या आज. घे रे मित्रा, टाक मागं, चांगला इवारले रे तू. चला भाई लोक, आता डायरेक्टला पण भेटू खारबावला, त्याची तिथं व्हिडिओ चालू करतो आता. दोस्तो पोचलो आम्ही इथं खारबावला पोचलो. हे बघा कालिकामाते मंदिर आहे, तेव्हाच पोचलो. जाम टाइम बाद चालले, गेले 9:15 वाजले इथे इथं जाम टाइम झाला. आमचे दक्षित भाऊला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही येडा, सस्ता राईस. सस्ता राईस बोलले का? आपल्या माणसाला पुढे ठेवा. मला पुढे, म्हणून मी पुढे आहे बघा. नाही रे, पुढे बिडे नाही, सगळे आपले जोडीला अख्खी आपली ब्रास बँडची कम्युनिटी आज एकत्र येणार आहे. खुशीचा दिवस आहे. पालखी निघा टाइम फक्त, पालखी निघले का आपण वाजवायला चालू करू. पण इथं असं वाटतं मी एकटाच बोला दिसतो, तुम्ही का काल दिसता आवडत म्हणजे माझ्यावर पडले काय? तू चालत जा ना रे. चालत नाही भाई, इथपर्यंत फक्त चालत जाऊ शकतो, ते जास्त नाही. हा भाई, लोक चालत जाण्यासाठी लकी ड्रॉ आहे. एक ऍक्टिव्ह आहे का? गाडी आम्हालाच लागणार आहे. गाडी आपल्याला लागली नाही, शपथ तुम्हाला सगळ्यांना लापातचं कपडे धुवून देईन रे. चला, ही बघा आपली अख्खी टीम सगळी इथं उभी आहे. सोने डायमंड किरिस का गाना बजाओ. सुनेगा किरिस गाना. एक दिल ना दिया. एक गाणं झालं पाहिजे ना, दिल ना दिया. कपडे आमच्या आणायला गेले ना, अजून परत कपडे आले नाही. कपडे आले का मग चेंज करू. मग ड्रेसिंग दाखवतो, मस्त पिंक कलरची ड्रेसिंग आहे.
जर्सी आले भाई लोक आपली. हे बघा कशी दिसते एकदम प्रॉपर. कसं काम आहे मित्रा? आता हे बघा सगळं कसं लूज आहे का? हे बघा सगळी इथं बसल्यान सॉरी उभं राहिल्यान ज्यामध्ये गँग आहे. आणि आता आम्ही जर्सी वेअर गेले भाई. यांना केवणीवाल्यानं सगळ्यांना लवकर भेटले. अरे तुम्हाला ड्रेस हे आम्ही जाऊ आपला जीव चालू होता ना आमच्या यावी. आम्ही असं फिरवतो सकाळपासून. आम्हाला आत्ता ड्रेस आल्या यांना कधीच कालपासून भेटले नाही ना. असा काम पाहिजे. गाववाला असल्याचा फायदा असतो. हा किरीस काय नसतो ना. किरीस का गाना सुनाव. हे दैवत भाई तो गाणी करणार किरीस का गाना. एक ऑर्केस्ट्रा झाला पाहिजे. एक शोला एक शोला झाला पाहिजे गाणी तो. चलिए सुरू करते. अरे मा ब्लॉग 100%. कसा असतो भावांदो? आज भाई हलवाचा आहे का सगळा? किरीस का गाना. ते किरीसच्या गाण्याने तर वाट लावले साप ना. कारण बेस आणले मग काठ्या घेऊन आला नाही. भेटल्या का? हे कोणत्या जमा केल्या भाई? काट्या का काय काय करणार? आणि भाई लोक इथं बँडवाला जवळजवळ ना 250 जण 250-300 जण बँडवाले आहे. पालखीचा एक माणूस दिसत नाही. नक्की पायी जाणारी पोरा कुठं होत्या समजत नाही. हो चालू आला. हा एकदम पास आहे का? एकदम फास्ट आहे. पालखी निघायचे वेळ झाले भाई. असं वाटतं का टी शर्टला घातले यांनी. हे सॉरी याने टी शर्टला नाही टी शर्टने याला घातले असं वाटतं. हे बघा सगळे बँडवर आता सगळे निघतील. हे बघा चला. हे बघा पब्लिक. हे ठाण्याची पोरं आले. ठाण्याची सगळी गँग आहे. चला या हा तो आता दुसरा काही नव्हत लागले. आता पालखीला सुरुवात झाली समजून जा. आणि आता मजा येणार आहे का? काही खालची उत्तर दिला तेव्हा तुम्हाला दाखवतो बाकी सगळी मजा. आता वरती आहे मी काय शूज घातल्यानंतर शूज मुलं मी जायला विचार करतो जाऊ का नको. त्यामुळे आता पहिले खालती आली ना पालखी निघाल. ते बघा 9:30 वाजले. भाई आमचा कल्प्या बघा. कल्प्या आता हे बघा आमचा हे बघा. काही संपत आम्ही सगळी इथं खाली कल्प्याला सगळं पुढे जाऊन पोहोचले. यो धना काल फुगवतं. हे पण मॅन्डेज आहे. वरती जायला चला. मग काय करता? पण मला शूज काढायची इच्छा नाही सध्या.
11:30 वाजलं. चला आता मी घरचे रस्ते निघतो. आणि काय झाले बघा, पण भाई सामान नाही आणलंय मी, असं झालेलं होतं. दोघं झाले. हिमांशी भाऊ गेला वाटतं, हिमांशी भाऊ दिसला मला. आता 11:30 वाजलं बस झाला भाई, आम्ही निघतो आता. जाम टाईम झाला इथे. मग गाडी बसल्या नाही, गाडी आणली जाऊन तिकडूनच्या. चला आता निघू आम्ही. काय खाला पण नाही, नाश्ता पण नाही केला, डायरेक्ट असाच होता. चला निघू करते मग तिथला. सध्या बंद झाले एकदम. काय थांबलं ना, तर तुझा स्टॉप आहे का तो? वराडाला ते बघा. हा, जुने खालांचा वराडा आहे. आलो घरी आत्ताच. आम्हाला लवकर यायला लागला कारण की इकडे भिवंडीमध्ये जरा पार्टीवाले भेटायला आलेले. ऑर्डर फायनल करायचं होतं 2-3, तर ते थांबलेले होते. म्हणजे आता इलेक्शन पण आले ना, त्या सगळ्या गोष्टी. असा मस्त झाला आजचा कार्यक्रम, भारी आला. आणि असाच आयोजन पुढच्या वर्षी पण करा, भारी वाटेल आम्हाला पण. एक गोष्ट चांगली वाटली की भिवंडीचे बँड तर होते, पण ठाण्या साईडचे बँड आलेले होते, ते पण भेटले मला तिथं. तर भारी वाटला की भिवंडीच्या पालखीला बाहेरून पब्लिक आलेली आहे असा. तर बस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होता, कारण की तिकडे आम्ही लगेच निघलो, जास्त वेळ थांबलो नाही, इथे यायचं होतं म्हणून. आणि भिवंडी ब्रास बँड कमिटीचा मी अभिनंदन करतो की एकदम मस्त ते आयोजन केला आणि भारी झाला. दरवर्षी असाच करा, दरवर्षी आम्ही येऊ, मजा येते वाजवायला. बाकी चला, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.